नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. चला मंडळी, आज आपण करूया इन्स्टंट डोसा. इन्स्टंट डोसा करण्यासाठी 1 ग्लास आपण रेशनचे तांदूळ घेतले, पाव ग्लास पोहे घेतले, पाव ग्लास उडदाची डाळ घेतली आणि 2 टेबलस्पून एवढी आपण चणा डाळ घालून घेतलेली आहे. तर डाळ, तांदूळ आणि पोहे आपण स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तर हा इन्स्टंट डोसा अगदी लगेचच आपण धुवून तांदूळ वाटून घेतले तरीसुद्धा चालतील, पण इथे मी अर्धा तास भिजवून घेत आहे. जोपर्यंत आपला डाळ तांदूळ भिजतोय तोपर्यंत एकीकडे आपण भाजी आणि चटणीची तयारी करून घेऊया आणि घरातील इतरसुद्धा कामं करून घेऊया. तोपर्यंत आपण छान डाळ तांदूळ भिजून द्यायचं आहे. जर आपण लगेचच वाटलं तर आपल्या मिक्सरवरती लोड येऊ शकतो, त्यामुळे थोडंसं मी इथे तांदूळ आणि डाळ भिजवून घेत आहे. जर तुमच्या मिक्सरला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही इथे लगेचच डाळ तांदूळ वाटून घेऊन सुद्धा डोसे करू शकता. तर डाळ तांदूळ अर्धा तास भिजवल्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे. दह्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल. तर छान असं मस्त बारीक लगेचच डाळ तांदूळ भिजल्यामुळे पटकन वाटले गेलेले आहेत. तर हे छान आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे. इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता डोसाचं बॅटर अगदी छान मस्त आपला डोशासारखं झालेलं आहे. त्याचबरोबर इथे एकीकडे मी बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे, एकीकडे डोशासाठी लागणारी चटणीसुद्धा करून घेतलेली आहे. आता आपण लगेचच डोसे करायला घेणार आहोत. तर हे अगदी इन्स्टंट डोसे आहेत, लगेचच आपण पटकन करू शकतो. तर इथे तवा छान गरम झाला की पाण्याचा शिंतोडा मारून आपण तवा पुसून घेतला आणि लगेचच इथं डोसा घालून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी मस्त आपल्या डोश्याला जाळी आलेली आहे आणि डोसासुद्धा एकदम छान झालेला आहे. तर लगेचच पटकन आपला हा डोसा निघला जातो. तर एका बाजूला माझं पीठ सरकल्यामुळे ते चिकटलं गेलं, पण डोसा एकदम छान झालेला आहे. मस्त लाल क्रिस्पी आणि जाळीदार झालेला आहे. त्याचप्रमाणे इथे आपण तवा पुन्हा एकदा पाणी शिंपडून पुसून घेतला आणि दुसरा डोसा सुद्धा इथे आपण केलेला आहे. तर इथे मी तूप वापरलेलं आहे. तर तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही इथे डोस्याला तूप लावू शकता, बटर लावू शकता, त्याचप्रमाणे तेलसुद्धा लावू शकता. तर डोसे आपले मस्त इन्स्टंट रेडी झालेले आहेत. अगदी एक अर्धा तासातच आपले हे डोसा आणि भाजी आणि चटणी रेडी होते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. ही रेसिपी अगदी सोपी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब